नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूया, कोऑर्डिनेट जॉमेट्री हा 10वी सीबीएसई मध्ये तुम्ही शिकत असाल तरी सुद्धा किंवा महाराष्ट्र बोर्डच्या 10वीच्या जॉमेट्रीच्या पुस्तकामध्ये असलेला भाग आहे। त्याच्यातला आपण एक क्वेश्चन घेणार आहोत। आता मी इथे क्वेश्चन लिहिलाय की फाइंड द रेशो in which line segment joining the points A and B is divided by y-axis। तो पहिल्यांदा मी एक छोटीशी डायग्राम इथे काढते की हा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे, माझा A पॉइंट इथे आहे आणि माझा B पॉइंट आहे तो इथे आहे आणि हा जो A आणि B मी जर का जोडला तर या AB सेगमेंटचे पार्ट झालेले आहेत आणि ते कोणामुळे झालेले आहेत तर y ऍक्सिस मुळे झालेले आहेत। तर मला फाइंड आउट करायचे की ते कसे डिवाइड होणार आहे, त्याचा रेशो काय येणार आहे। तर मग हा क्वेश्चन आपण सेक्शन फॉर्म्युलाने सोडवणार आहोत। मी आता हा स्टेट बोर्ड प्रमाणे सोडवणार आहे। जर का तुम्ही 10वी सीबीएसई मध्ये शिकत असाल तर जिथे मी m व्हॅल्यू घेते आहे तिथे तुम्हाला m2 व्हॅल्यू घ्यायचे आणि n घेते तिथे m1 घ्यायचे, इतकाच फरक राहणार आहे। तर आता मी म्हणते की सपोज पॉइंट C इज प्रेझेंट ऑन y ऍक्सिस। हा जो पॉइंट C आहे की ज्याच्यामुळे हा सेगमेंट AB डिवाइड होतो आहे, तो पॉइंट C हा y ऍक्सिस वरती आहे असं मी कन्सिडर करणार आहे। तर पॉइंट C जेव्हा y ऍक्सिस वर आहे असं मी म्हणते तेव्हा मला एक बेसिक माहिती असली पाहिजे की कुठलाही पॉइंट जेव्हा y ऍक्सिस वरती प्रेझेंट असतो तेव्हा त्याचा x कोऑर्डिनेट हा 0 असतो। त्यामुळे याचे कोऑर्डिनेट झाले 0 आणि y। का तर मला कन्फर्म x कोऑर्डिनेट माहित आहे, मात्र मला y कोऑर्डिनेट माहिती नाहीये। मग मी काय करेन, याला मी x म्हणेन, x ची व्हॅल्यू मी घेईन 0 आणि y ची व्हॅल्यू ती yच घेईन। आता जो पॉइंट A आहे त्या पॉइंट A चा जर का मी विचार केला तर इथे लिहिले 38 काय डिस्क्राइब करतो तर त्याचे कोऑर्डिनेट्स। आता हे जे काही मी x1 y1 वगैरे हे जे काही लिहिते ते काही असं त्याचे नंबर्स आहेत असं नाहीये, तर वेगळे वेगळे कोऑर्डिनेट्स आहेत हे आपल्याला माहिती व्हावं म्हणून आपण त्याला x1 y1 वगैरे असं म्हणत आहोत। आता B जो घेतला मी B, तर B चे आहेत -9 आणि 3, तर मी x2 घेईन -9 आणि y2 घेणार आहे 3। तर प्रश्न काय आहे की सेगमेंट AB चे दोन भाग झालेले आहेत y ऍक्सिस मुळे, तर ते कोणत्या रेशो मध्ये झालेले आहेत, म्हणजे 1:1 आहे, 2:1 आहे, 2:3 काय जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। त्यासाठी मी यूज करते सेक्शन फॉर्म्युला। मी यूज करत आहे सेक्शन फॉर्म्युला। आता हा सेक्शन फॉर्म्युला काय आहे, x। हा x म्हणजे काय, ज्या पॉइंट मुळे भाग झालेले आहेत त्याचा x कोऑर्डिनेट। x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n। तर हा m म्हणजे त्या रेशोचा एक भाग, n म्हणजे रेशोचा एक भाग, x2 म्हणजे या दोघांपैकी एकाचा x कोऑर्डिनेट, x1 म्हणजे या दोघांपैकी एकाचा x कोऑर्डिनेट, m प्लस n। आता समजा तुम्ही सीबीएसई बोर्ड मध्ये आहात तर ह्या m च्या जागी घेणार आहात m1 आणि हा n आहे त्याच्या जागी घेणार आहेत m2, बाकी काही विशेष फरक नाही। आता x म्हणजे कोण, त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट। माझ्याकडे कोणता पॉइंट आहे, C पॉइंट आहे की नाही, मग C चा x कोऑर्डिनेट मी घेतला 0, m मला शोधून काढायचा आहे, x2 जो आहे तो आहे -9 प्लस n पण मला माहिती नाहीये, मात्र x1 मला माहिती आहे 3 डिवायडेड बाय m प्लस n। आता 0 असाच राहील, हे येईल -9m प्लस हे होईल 3n डिवायडेड बाय आला m प्लस n। आता जी काही गडबड होते ती ह्या पॉइंटला होते। हा m प्लस n अख्खाच्या अख्खा डिवाइड करतो, इकडे गेल्यानंतर तिथे आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इथे कदाचित गोंधळ निर्माण होतो, हे m प्लस n राहील असं वाटतं। कुठल्याही संख्येला शून्याने गुणलं, मल्टिप्लाय केलं, आन्सर 0च येणार आहे। त्यामुळे हा झाला माझा 0, हा -9m प्लस 3n। आता मी काय करणार आहे, -9m ही इज इक्वल टू चं साइन आहे माझं, इकडे 0 आहे,
हा 3n मी इथेच ठेवला आणि हा जो -9 आहे मग हा इकडे गेल्यामुळे तो मला इथे लागला प्लस करावा. आता इथे काय झालं, 9m = 3n, यांच्यामध्ये आहे मल्टिप्लिकेशनचं साइन. मग हा जो n आहे हा n मी काय करते LHS ला नेते, तो झाला अपॉन, हा 9 आहे तो इकडे घेतले, तो झाला अपॉन, मग m/n = काय आलं 1/3. सो जर का हा पॉइंट y ऍक्सिस वर असेल तर कुठल्या रेशो मध्ये तो डिव्हाइड करतो आहे 1/3. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच 10वीच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी व्हिडिओ शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.